नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 1 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला नाता सायलीचं डोहाळे जेवण पाहतोय आणि प्रेक्षकांनो आजचा भाग सुद्धा जबरदस्त आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की आता सायलीने एका वाटीवरचं झाकण काढलं आणि त्यात बर्फी निघाली म्हणून सगळेजण म्हणतात की मुलगी होणार आहे, म्हणून सगळेजण अर्जुन आणि सायलीचं कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आपण पाहतोय की आता अस्मिता म्हणत असते की चला आता पुढचा गेम खेळायचा आहे. या गेममध्ये तुम्हाला ना एकमेकांकडे पाठ करून बसायचे, ठीक आहे. आणि पुढे म्हणते की आम्ही तुम्हाला जी प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे जर का अर्जुन असतील तर अर्जुनकडे बोट दाखवायचं आणि उत्तर सायली असेल तर सायलीकडे बोट दाखवायचं, ठीक आहे. खेळ समजला. आता अस्मिता म्हणते की दोघांनी एकमेकांची उत्तरे बघायची नाही आहेत. अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे. म्हणून आता अस्मिता ते दोन्ही पण थंब त्यांच्याकडे देते आणि म्हणते चला आपण सुरुवात करूया. अश्विन म्हणतो चला तर मग सगळ्यांनी स्पष्ट आता प्रश्न विचारूयात. पूर्णाजी तू पहिल्यांदा सुरुवात कर म्हणून. आता लगेचच अस्मिता म्हणते चला एकमेकांकडे पाठ करून बसा. आता पहिल्यांदा पूर्णाजी प्रश्न विचारतात आणि म्हणतात की मला सांगा भांडण झाल्यानंतर पहिल्यांदा माफी कोण मागतं? तर अर्जुन स्वतःकडे आणि आता सायली अर्जुनकडे थंब करून सांगत असते. आता खूप सगळ्यांना मजा येत असते, सगळेजण हसत असतात. दुसरा प्रश्न प्रतिमात्या म्हणतात की खोलीमध्ये सगळ्यात जास्त पसारा कोण करतं? आता सगळेजण पुन्हा अर्जुन म्हणतात, कारण सायलीने पुन्हा एकदा तो ॲरो अर्जुनकडे केलेला असतो आणि सगळेजण इतकी मस्त एन्जॉय करत असतात ना की बस. आता तिसरा प्रश्न कल्पनाताई म्हणतात की बाहेर जाताना आवरायला किंवा तयार होण्यासाठी जास्त वेळ कोण घेतं? पुन्हा अर्जुनकडेच बोट केलं जातं आणि आता सगळेजण आहेत ना अर्जुनवरती हसत असतात. चैतन्य म्हणते आता आता माझा नंबर. आता चैतन्य म्हणतो मराठीच्या नावाखाली इंग्लिशच जास्त कोण बोलतं? असं म्हणल्यानंतर सगळेजण पुन्हा आता अर्जुनकडेच बोट करतात. आता अर्जुन म्हणतो ए काय चाललं हे सगळं चिटिंग आहे. तुम्ही सगळे असेच प्रश्न विचारताय ज्याचं उत्तर मीच आहे. अरे असं काय चाललंय बरं? म्हणून आता प्रतापराव म्हणतात आता मी विचारतो, या घरामध्ये राज्य कोणाचं चालतं? आता सगळेजण सायलीकडे बोट करतात आणि सगळेजण पुन्हा सायली म्हणून आता हसायला लागतं. सायली खूपच लाजत असते. सगळेजण आता पुन्हा टाळ्या वाजवतात. इतक्यात श्वेता म्हणते आता मी विचारते हा प्रश्न म्हणून. आणि श्वेता म्हणते की पटकन रागवतो कोण? तर पुन्हा अर्जुन सायलीकडे बोट करतो आणि आता सायली हसायला लागते. आता बघा इतक्यातच आहे ना या श्वेताच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि श्वेता तो मेसेज बघते आणि आता मेसेज वाचल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मानसी आणि तिच्याबरोबरच्या मुलींना उचलले, आता फक्त गंमत बघत राहा, असा मेसेज आहे ना आता या श्वेताच्या मोबाईलवरती आलेला असतो. आता पूर्णाजी म्हणतात अगं आश्रमातून सगळे कधी येत आहे, तुझी आता ओटीसुद्धा भरायला हवी ना म्हणून. सायली म्हणते हो बरोबर आहे, निघालेच असतील ती येतच असतील एवढ्यात म्हणून, असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो की सायली एकदा फोन कर ना त्यांना आणि विचार म्हणून. आता अर्जुन लगेचच फोन देतो. सायली बघा फोन लावून विचारते सुद्धा मधुभाऊंना. सायली म्हणते हॅलो कुसुमते, अगं कुठे आहात तुम्ही? ते सगळेजण वाट बघतायत तुमची. अगं ओटी भरायची ना म्हणून वाट बघतायत. पूर्णाजी सुद्धा विचारतायत. तर कुसुम म्हणते अगं हो ते काय झालं ना की काकांचं BP जरा वाढलं, मग त्यांना गोळी दिली ना, मग ते गोळी दिली त्यामुळे ना आम्ही जरा थांबलो. बरं आम्ही लगेच निघू. आता सायली म्हणते बरं मी अश्विन भाऊजींना पाठवू का तो आपल्या डॉक्टरांना बोलवतेस? तर कुसुमताई म्हणते अगं नाही एवढी काही तब्येत त्यांची खराब नाही झालेली, तर नको काळजी करू म्हणून. कुसुमताई म्हणते हे बघ तू एक काम कर ना, ओटीचा कार्यक्रम करून घ्या तुम्ही, उगेच ना आमची वाट बघू नका, आता आम्ही येतोयच म्हणून, असं कुसुमताई सांगते. आता सायली म्हणते कुसुमताई अगं तुमच्याशिवाय कसं करायचं ग हे सगळं? कुसुमताई म्हणते अगं काही नाही ग होत तसं, हे बघ आमच्यामुळे जर का तिथे सगळे खोळंबून राहिले तर मधुभाऊंना आवडणार नाहीत. प्लीज करून घेतो कार्यक्रम. असं सायली म्हणते ठीक आहे पण तुम्ही या लवकर. कुसुमताई म्हणते हो अगं आम्ही लगेच येतो, असं म्हणून आता फोन ठेवला जातो. आता बघा इकडे पण कुसुमाईना जरा टेन्शनमध्ये आलेली असते आणि सायली म्हणते की अगं पूर्णाजी काय झालं ना की ते निघतीलच आता थोड्या वेळामध्ये म्हणून. आणि कुसुमताई म्हणाली की तुम्ही ओटीचा कार्यक्रम उरकून घ्या म्हणून. असं म्हणल्यानंतर पूर्णाजी म्हणतात हो का बरं ठीक आहे मग चला ओटी भरून घेऊया. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा तर ना प्रतिमाता येतात आणि आता सायलीची ओटी भरतात. त्यानंतर कल्पनाताई आणि आता अस्मिता हे सुद्धा ना या तिघीजणी पण आता सायलीची ओटी भरतात. त्यानंतर बघा पूर्णाजी म्हणतात श्वेता अगं तू ये ना, तू सुद्धा ओटी भर म्हणून. आता श्वेता येते आणि सायलीची ओटी भरते. पण बापरे हिच्या नजरेमध्ये ना काही वेगळंच असतं आणि सायलीची ओटी भरताना म्हणते सायली ताई किती गोड दिसतेस ग म्हणून तो, आणि आता बाजूला जाऊन उभी राहते. आता बघा इथून पुढे ना आपण पाहतोय सिनीकडं जेलमधला. आता ते महिला कैदी म्हणतात हे काय ग प्रिया, आम्ही सगळे सेलमध्ये गेलो होतो ना, मग परत तू कशाला आम्हाला बोलवलंस? तर प्रिया म्हणते कारण अजून डोहाळे जेवण संपलेलं नाही आहे ना, आणि मग तुम्ही असं कसं काय जाऊ शकता? आता महिला कैदी म्हणतात अगं पण आता सगळंच झालं ना, तुला वाळलं बर्फी पेढे सगळंच झालं, आता राहिलं तरी काय? प्रिया म्हणते हे बघा तुम्हाला जमतील ते सगळे पदार्थ तुम्ही आणून दिले, पण मला कसले डोहाळे लागलेत हे तुम्ही मला विचारतच नाहीत म्हणून. विचारा कसले डोहाळे लागलेत? अगं विचारा ना. आता एक महिला कैदी म्हणते बरं सांग तुला कसले डोहाळे लागलेत? तर प्रिया म्हणते ज्याच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे ना त्या सायली अर्जुन सुभेदारला
त्या सायली अर्जुन सुभेदाराला ना मला जेलमध्ये बघायचे, हे डोळे लागलेत मला. सायली जशी दिसते ना तशी ती अजिबात साधी बोळी नाही आहे. अरे तिनेच तर माझं घर, माझा नवरा, माझी माणसं सगळं माझ्यापासून आहे ना हिरावून घेतलंय, असं ही सायली त्या सगळ्या महिला कैद्यांना सांगते आणि त्यांना भडकवते सुद्धा. प्रिया म्हणते काय ना की घरातले सगळे माझ्यावरती ना खूप प्रेम करायचे, तिला ना ते बघवलं नाही म्हणून ना तिने सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवलं, असंही सायली सांगते. आणि पुढे म्हणते की मला ना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, कारण तिला माहिती होतं की जर का माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतोय आणि नंतर सगळी प्रॉपर्टी यालाच मिळेल ना म्हणून. आणि म्हणते पण सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी जी आहे ना ही सगळी तिच्याच मुलाला मिळावी असा तिचा अट्टहास होता अगदी पहिल्यापासून, आणि म्हणूनच तर तिने मला या नरकात ढकललं. आता ती महिला कैदी म्हणते अरे हो का, हे सर्व आम्हाला काहीच माहिती नव्हतं. प्रिया म्हणते अहो म्हणून तर मी नेहमी म्हणत असते ना की माझ्या मुलाला सगळी प्रॉपर्टी मिळायला हवी म्हणून. अरे मला पैशाचा मोह नाहीच आहे, पण मला माझ्या मुलाला त्याचा अधिकार मिळायला नको का? सायलीने त्याच्यापासून त्याचे सगळे अधिकार हिरावून घेतले तर अरे असं कसं होऊ देऊ मी? महिला कैदी म्हणतात अगं तू काळजी करू नकोस, आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी आहोत. हां, सायली म्हणते की मला तुम्हा सगळ्यांकडून आहे ना एक डोहाळे जेवणाचं गिफ्ट हवं आहे. आता महिला कैदी म्हणतात गिफ्ट कुठलं हवं आहे? तर आता ही प्रिया म्हणते सायली इथे आल्यानंतर तिला एक क्षण इतर राहणं असह्य व्हायला हवं, तिचा इतका छळ व्हायला हवा ना, इतका छळ व्हायला हवा आहे ना की तिला असं वाटेल की इथे राहण्यापेक्षा ना मरण बरं म्हणून. असा तुम्ही तिचा छळ कराल ना आणि आणि या सगळ्यासाठी ना मला तुमची मदत लागेल, असं ही प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की तुम्ही कराल ना गं माझी मदत, मला द्याल ना हे गिफ्ट, असं सगळ्यांना म्हणायला लागते. अगं बोला ना, एक छोटंसं तर गिफ्ट मागते मी तुम्हाला. त्या महिला कधी म्हणतात ठीक आहे आम्ही सगळे तुला मदत करू म्हणून. प्रिया म्हणते मला माहिती होतं तुम्ही सगळी ना माझी माणसं आहात म्हणून आणि तुम्ही मला नक्की मदत कराल. शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ना, आणि कुटुंब म्हणतो ते काय हेच तर असतं ना, असंही प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की एकमेकांना मदत करणं, प्रिया म्हणते कुटुंब म्हणजे एकमेकांना मदत करणं हेच तर असतंय. चला आता मग आपण डान्स करूया, चला डान्स करूया असं म्हणते. इतक्यातच ती कॉन्स्टेबल म्हणते सायली प्रिया जरा बाजूला ये, आणि आता बाजूला घेते आणि म्हणते की हे बघ सचिनचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे म्हणून. प्रिया इतकी खुश होते ना हे सगळं ऐकून की बस. कॉन्स्टेबल म्हणते मला सांग मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकणार नाही ना? प्रिया म्हणते तुला दर महिन्याला पैसे मिळतात ना, अगं मग शांत राहा ना, चल 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 नाचूयात असं म्हणते. खूप खुश झालेली असते. आता आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. आता इकडे मधुभाऊ म्हणत असतात की कुसुम मानसी नक्की म्हणाली होती ना की 10 मिनिटात घरी पोचणार आहोत म्हणून. आता कुसुमताई म्हणते की हां हो. मधुभाऊ म्हणतात अगं मग का नाही आले त्या पुरी पळत? कुसुम म्हणते की मी काम करते, मी ना परत त्यांच्या मॅडमना फोन करून बघते, कदाचित त्यांच्याच कामासाठी त्यांनी थांबवून घेतलं असेल. मधुभाऊ म्हणतात कर बरं पटकन फोन कर. आता ही कुसुम फोन करते आणि म्हणते की हां हॅलो मॅडम, अहो माफ करा मी तुम्हाला परत कॉल करते, पण काय ना मॅडम की मुली अजून तिकडेच आहेत का हो तुमच्यासोबत? तर त्या मॅडम म्हणतात की अहो नाही, अहो तुमच्याबरोबर मगाशी माझं मानसी फोनवरती बोलली आणि मग तिच्याबरोबरच्या सगळ्या मुली एकत्रच निघाल्या आणि त्या इथल्या कुठल्या तरी दुकानावरती जाणार होत्या आणि त्यानंतर लगेच घरी जाणार होत्या. मग कुसुमताई म्हणते अगं अरे पण मग त्या आत्ता तुमच्यासोबत नाही आहेत? तर त्या मॅडम म्हणतात की अहो नाही माझ्यासोबत नाही आहेत, अहो मी तर माझ्या घरी पोचले ना आता आणि अजून त्या घरी पोचल्याच नाहीत. तर कुसुम म्हणते अहो नाही मी तेच तर म्हणते ना, त्या बसमध्ये उतरून दुकानात जाणार होत्या, त्यांना सायलीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं, मला वाटलं होतं की त्या अजून तुमच्याबरोबर असतील म्हणून मी तुम्हाला फोन केला, बरं मी ठेवते हां. आता त्या मॅडम म्हणतात हां त्या घरी आले की मला लगेचच कळवा हां. कुसुमताई म्हणते हो मी तुम्हाला लगेचच कळवते, हां ठीक आहे मॅडम म्हणून फोन ठेवते. आणि म्हणते की मधुभाऊ कुठे गेले असतील ओ मुली? तर काका म्हणतात आता अर्जुन आणि सायलीला सांगावं लागेल की मुली अजून घरी आल्या नाहीत. तर मधुभाऊ म्हणतात नाही नाही नको, सायलीला हे जर कळलं ना तर ती डोळे जेवून सोडून इकडे धावत पळत येईल म्हणून. आणि म्हणतात की हे बघा मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडून आहे ना मिठाचा खडा पडायला नको. कुसुमताई म्हणते मला माहिती आहे मला काय झालं असेल ते, मनूला ना एकही गिफ्ट पसंत पडलं नसेल, सायलीताई तिची मोठी गुणाची आहे ना म्हणून हिला ना 10 दुकानं फिरत बसावं लागलं असेल. आणि म्हणते की मी एक काम करते की मार्केट क्लासच्या जवळच आहे ना, तर मी ना त्या मुलींना मी घेऊन येते. आता मधुभाऊ म्हणतात कुसुम हे बघ तू स्वतःच्या मनाची समजूत काढतेस की आमच्या मनाची? हे बघ कुसुम आपली मानसी एवढी बेजबाबदार नाही आहे. कुसुमताई म्हणते हो मधुभाऊ मुली सापडतील हां, तुम्ही नका काळजी करू, मी येते हां म्हणून. इतक्यातच ती सोम्या आणि दुसरा मुलगा म्हणतो की कुसुमताई आम्ही दोघं पण येऊ का गं तुझ्यासोबत? ते म्हणते की नाही नको मी पटकन जाऊन येते बाळांनो, मी मुलींना घेऊनच येते हां, तुम्ही इथेच थांबा. सगळे म्हणतात हो झोपला का? अस्मिता म्हणते हो. पूर्ण जीवन
म्हणतात आता तुम्ही दोघांनी सुद्धा एक छान उखाणा घ्या बरं. आता लगेच चैतन्य आणि अश्विन म्हणतो वा परफेक्ट. आता चैतन्य नाचायलाच लागतो येस उखाणा उखाणा म्हणून. आता असं काही दोघं गोंधळ करतात की बघा लगेचच अर्जुन म्हणतो अरे 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 घेतो मी उखाणा 1 मिनटं. अरे यांना बघ ना पूर्णाजी, यांना ना माझ्यापेक्षा जास्त यांनाच उत्साह चढलाय. चैतन्य म्हणतो अरे होणारच ना, तो बाबा होतोयस यापेक्षा जास्त आहे ना मी काका होतो याचाच मला जास्त आनंद आहे असं चैतन्य म्हणत असतो. पुढे बघा आपण पाहतोय आता प्रतापराव म्हणतात पुरे पुरे आता टाइमपास बाद झाला बरं. अर्जुन सायली चला आता तुम्ही दोघंजण सुद्धा उखाणा घ्या. अर्जुनला काय आज उखाणा जमतच नाही. कल्पनाताई म्हणतात सायली अगोदर तू आधी घे उखाणा. सायली म्हणते हो ठीक आहे म्हणून. आता बघा सायली छान उखाणा घेत्या. सायली म्हणत असते की सुभेदारांच्या घराला लागली एवढीशा पावलांची चाहूल, घरभर पसरली गोड नवलाई. आणि पुढे म्हणते अर्जुनरावांचं नाव घेते त्यांच्या बाळाची आई म्हणून. आता सायलीने छान नाव घेतलं. आता सगळेजण टाळ्या वाजवतात सायलीने सुंदर नाव घेतलं म्हणून. पण बघा आता अर्जुनची टर्न असते. अर्जुनला काही नावच घेता येत नाही. अस्मिता म्हणते अर्जुन आता तुझी टर्न चल नाव घे. अर्जुनला तर पहिल्यांदा सुचत नाही. अर्जुन म्हणतो 1 मिनिट मी बनवलं होतं काहीतरी पण मी बघतो. अश्विन म्हणतो हो का बनवलं होतं मग घे बरं काय नाव आता. तर अर्जुनला काही येतच नाही. अर्जुन म्हणतो अरे थांब ना विसरीन मी आणि याला काही लवकर नाव घेता येईन. आणि जे नाव घेतो तर त्याचं काही मग एकमेकाला जुळत नाही. अर्जुन म्हणतो की माझं बॅचलर लाईफ केव्हा झालं आहे डिलीट आणि आता नवऱ्याचं अपडेट झालं आहे भारी. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण त्याच्याकडेच बघायला लागतात. अर्जुन पुढे म्हणतो सायलीचं नाव घेतो. आता जगातला सर्वात बेस्ट बाबा होण्याची तयारी झाली माझी सुरू. आणि सगळे म्हणतात अरे हे काय कुठेच मग जुळत नाही आहे. सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात नाही 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 शब्द मागे पुढे झाले 1 मिनिट. आणि पुढे म्हणतो की सायलीचं नाव घेतो. आता जगातल्या बेस्ट बाबा होण्याची माझी तयारी झाली. पुन्हा म्हणतात अरे तुला काही नाही जमत आहे. अर्जुन पुन्हा नीट म्हणतो की आता जगातला बाबा होण्याची माझी तयारी झाली असं म्हणल्यानंतर फायनली सगळेजण त्याला टाळे वाजवतात. त्याला काही नाव घ्यायला जमलेलंच नसतं. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मग असे तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला प्रश्न विचारले आणि पॉईंट आउट करायला सांगितलं ना. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत त्यामुळे ना बाळाबद्दलच आणि तुम्हाला सेम उत्तरं द्यायची आहेत बोर्ड दाखवून. अस्मिता म्हणते ठीक आहे डन म्हणून. अर्जुन म्हणतो पहिला प्रश्न चला सांगा की माझा पहिला प्रश्न असा आहे की बाळाचे सगळ्यात जास्त लाड कोण करणार. आता सगळेजण मिळून प्रतापरावांकडे हात करतात आणि म्हणतात हां डॅड सगळ्यांचे लाड करणार सगळ्यात जास्त बाळाचे लाड करणार म्हणून. आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि आता अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही तर प्रतापराव म्हणतात हो डॅड लाड तर मीच करणार कारण दुधावरची साई नाती आणि माझ्या नातवंडाची लाड तर मी करणारच ना म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे आता ना दुसरा प्रश्न बाळाला चांगले संस्कार कोण देणार. सगळेजण म्हणतात पूर्णाजी शिवाय आणखीन कोण आहे म्हणून. आता पूर्णाजी म्हणतात अरे सगळेजण माझीच का जबाबदारी ठीक आहे करीन हां मी म्हणून. अर्जुन पुढे म्हणतो बरोबर. आता ना मी तिसरा प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो आता तिसरा प्रश्न बाळाला ना वेडेचाळे करायला कोण शिकवणार म्हणून. आता सगळेजण ना चैतन्याकडे हात करतात आणि सगळे म्हणतात अरे काय रे मी चाललो बाबा निघून. अश्विन म्हणतो अरे थांब म्हणून सगळेजण चैतन्याकडे बघून हसायला लागतात आणि चैतन्याला चिडवून चैतन्याची मजा घेत असतात. असे अर्जुनात अनेक प्रश्न विचारतो आणि सुभेदारांच्या घरातलं वातावरण अतिशय एकदम छान आणि आनंदी दाखवलं. इतक्यातच आपण पाहतोय सायली मात्र डिस्टर्ब असते कारण अजून आश्रमातला कोणाचाच काहीच पत्ता नसतो ना. त्यामुळे सायलीला ना थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आता हे सगळं ना अर्जुनच्या लक्षात येतो आणि अर्जुन म्हणतो की बायको काय झालं म्हणून. अगं मीच एकटा सगळ्यांना प्रश्न विचारतोय तू सुद्धा सगळ्यांना प्रश्न विचार ना. सायली म्हणते की मी जरा फोन करून बघू का आश्रमामध्ये 1 मिनिट हां म्हणून. आता सायली आश्रमामध्ये ना मधुभाऊंना फोन लावते तर तिच्या पाठोपाठ लगेचच श्वेता पण येऊन उभारते. इकडे मधुभाऊ म्हणतात अरे बापरे सायलीचा फोन. हां हॅलो सायली बोल ना. सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही निघालात ना. तर मधुभाऊ म्हणतात अगं हां आम्ही निघालोच होतो पण त्याचं काय झालं माहिती आहे का की आम्ही निघणार तेवढ्यात आहे ना पावसाची जोरदार सर आली ग आणि तर आम्हाला असं वाटतं की ती सर ओसरली ना की मग मी निघतो म्हणजे आम्ही येणारच आहोत ना तिकडे असं म्हणल्यानंतर सायली म्हणते हो इथं पण अंधारून आलं आहे खरं. आता मधुभाऊ म्हणतात हो तसंच आहे ना कारण काय ना की आता पाऊस पडला ना की मग चिखल होणार आणि मग चिखलात स्वतःला सांभाळून सावरत यायचं म्हणजे स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायला हवी ना ग. आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही वेळ पाळली नाही असं कधी झालंय का पण नक्की पाऊस आहे म्हणूनच तुम्ही थांबलात ना. काकांची तब्येत तर बरी आहे ना का दुसरं काही घडलं नाही ना. मधुभाऊ म्हणतात अगं नाही त्याचमुळे खरंच. सायली म्हणते बरं ठीक आहे मधुभाऊ तुम्ही तर बरे आहात ना. मधुभाऊ म्हणतात अरे हां मी तर एकदम फिट आणि फाईन आहे ग. आणि सायली म्हणते गौरी कशी आहे तर मधुभाऊ म्हणतात अगं ही काय समोरच बसली माझ्या
अगदी नटून थटून कसं छान गोंडस बाळ आहे ते माहिती आहे का, असं मधुभाऊला मुद्दा म्हणून म्हणत असतात. सायली म्हणते की बरं बरं ठीक आहे, चालेल चालेल. आणि म्हणते की मधुभाऊ पाऊस थांबला की तुम्ही लगेच निघा. हां, मधुभाऊ म्हणतात हो हो निघतो ना. सायली म्हणते का मी यांना गाडी घेऊन पाठवू. मधुभाऊ म्हणतात अगं नको नको, अगं नको, हे बघ कशासाठी उगीच त्यांना आपण घरी थांबू देत नाही. बघ सर उचलली का मी निघतोच, तू काळजी करू नको. सायली म्हणते बरं नक्की, हां मी वाट बघते म्हणून सायली फोन ठेवते. आता ही श्वेता सगळा फोन ऐकते कोण कोण काय काय म्हणते ते, आणि म्हणते काय गो काय म्हणाले मधुभाऊ. तर सायली म्हणते पाऊस खूप आहे ना, तर म्हणाले की पाऊस थांबला की आम्ही निघतो. तर श्वेता मुद्दामून तिच्या मनात भरून देते आणि म्हणते नक्की सायली ताई पावसामुळेच ते येत ना गं, का असं काय असेल की काहीतरी घडले आणि आपल्यापासून ते लपवत आहेत. सायली म्हणते नाही नाही अगं पाऊस थांबला की निघतीलच ते म्हणून. आता बघा सायली पुन्हा इकडे येते, कारण ही श्वेता ना सतत तिच्या मनात काहीतरी भरवत असते. सगळेजण म्हणतात काय झालं गं. सायली म्हणते नाही मधुभाऊ म्हणाले की पाऊस सुरू आहे ना, पाऊस थांबले की निघतील म्हणून. आता लगेच अस्मिता जोरजोरात ओरडायला लागते अटेन्शन अटेन्शन म्हणून, आणि म्हणते की हे बघा आजच्या डोळे जेवणासाठी होणारा ना बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही रेडी आहात का. अश्विन म्हणतो येस. सो म्युझिक म्हणून बघा आता गाणे लावले जातात आणि ना अस्मिता त्याच्यानंतर प्रतिमात्या आणि हे कल्पनाताई हे तिघीजणी छान डान्स करतात. आपण पाहतो इकडे सुमन सगळ्या रस्त्यावरती ना लहान मुलांना शोधाशोध करत असते. म्हणजे त्या मुली कुठे गेल्यात ना हे रस्त्यावरती फिरून ना सगळ्यांना शोधत असते की या मुलींना कुठं पाहिलेत का म्हणून प्रत्येकीचे फोटो दाखवून विचारत असते सगळ्यांना, पण कुणीही त्या मुलींना इथे पाहिलेलंच नसतं. आपण पाहतोय की इकडे सुभेदारांच्या घरात कल्पनाताई प्रतिमात्या आणि आता अस्मिता तिघीजणी सुद्धा ना कुणीतरी येणारी या गाण्यावरती ना खूप छान डान्स करतात आणि सगळेजण एन्जॉय करत असतात. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतो या तिघीजणी इतकं सुंदर डान्स करतात. सगळे सुभेदार फॅमिली खूप खुश असतात आणि एन्जॉय करून आहेत ना या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवत असतात. आता बघा थोडंसं डान्स दाखवलं यांचा, जास्त काही नाही आहे. आता यानंतर अर्जुन म्हणत असतो की वाव फॅन्टॅस्टिक म्हणून. पुन्हा आपण पाहतो आश्रमातलंच हे काका आहेत ना, आता हे मधुभाऊंकडे येतात आणि म्हणतात मधुभाऊ कुसुमचा अजून फोन आला नाही ना. मधुभाऊ म्हणतात नाही ना. काका म्हणतात तिला मुली सापडल्या असतील ना. मधुभाऊ म्हणतात सापडल्या तर देवच पावतील, पण मनाने कितीही धीर एकवटला ना तरीसुद्धा ना वाईटच विचार येतात मनात. काका म्हणतात इन्स्पेक्टर सावंतांना आपण फोन करूयात का, ते आपल्याला काहीतरी मदत तरी करू शकतील. मधुभाऊ म्हणतात हे बघा मुली सापडण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ना ते सगळं मी करीन, थांबा जरा मीच इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतो. म्हणून मधुभाऊ काय करतात आता इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतात आणि म्हणतात की हे बघा मी मधुकर पाटील बोलतोय वात्सल्य आश्रमातून. आता सावंत म्हणतात हो मी तुम्हाला ओळखतो ना, बोला म्हणून. मधुभाऊ म्हणतात साहेब एक मदत हवी होती. काय झालंय ना की आमच्या आश्रमातल्या काही मुलींना 1 दिवसाच्या पिकनिकसाठी कर्जतला गेल्या होत्या. आता त्या मुली तिकडून आल्या म्हणजे बसमधून उतरल्यासुद्धा, पण काय झालं ना की आश्रमात त्या अजून घरीच आल्या नाहीत. बसमधून उतरल्यानंतर काय झालं असेल ना काही कळतच नाही आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात बरं त्या मुलींकडे कोणाकडे काही फोन वगैरे. मधुभाऊ म्हणतात अहो आश्रमातल्या मुलींकडे कुठून फोन येणार आहे हो. मला एक गोष्ट सांगा की मी त्यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवू शकतो का. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा पाटील साहेब आपण आहे ना 24 तास झाल्याशिवाय ना कंप्लेंट आपण नाही नोंदवू शकत. एखाद्या व्यक्तीला हरवून 24 तास व्हावे लागतात. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या लेवलला काही होते का मी प्रयत्न करतो. मधुभाऊ म्हणतात हे बघा साहेब जे प्रयत्न करणं शक्य आहे ना तेवढं करा, हो उपकार होतील हो तुमचे, आमच्या मुलींना तेवढं शोधून आणा ना. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा मधुभाऊ तुम्ही शांत व्हा, काही अपडेट आलं ना की मी लगेच तुम्हाला फोन करतो. मधुभाऊ म्हणतात चालेल चालेल मी तुमची वाट बघतोय हां असं म्हणून आता इन्स्पेक्टर प्रयत्न फोन ठेवून टाकतात. पण मधुभाऊंना खूप काळजी वाटत असते. मधुभाऊ आता त्या काकांना म्हणतात मी एक काम करतो, मी ना कुसुमला फोन लावून बघतो की मुली सापडतात का म्हणून. आणि मधुभाऊ आता एक कुसुमताईला फोन लावतात. आता एक कुसुम फोन उचलते आणि म्हणते की हा मधुभाऊ बोला. तर मधुभाऊ म्हणतात मुली सापडल्या का गं. तर नाही म्हणते. मग नीट सगळ्यांना विचार असतात, पण सगळ्यांना विचार नीट यांना कुठे सापडल्यात का आणि दुकानदाराकडे चौकशी कर. कुसुम म्हणते मी मागापासून तेच करते, कोणीच अजून मला सापडलेलं नाही आहे. मला ना एक गोष्ट कळतच नाही की नक्की काय झाले असेल ते. मधुभाऊ मी ना तुम्हाला करते फोन 1 मिनिट थांबा म्हणून आता हे कुसुमताई ना पुन्हा चौकशी करण्यासाठी जाते. इकडे आपण पाहतो सुभेदारांच्या घरातला सीन. श्वेता म्हणायला लागलेली असते की सायली ते आता मला ना खरंच खूप भीती वाटते, मला असं वाटतं काहीतरी घडले आणि मधुभाऊ आहेत ना आपल्यापासून लपवत आहेत म्हणून, तर बघ ना अजून ते इथे आले नाही आहेत म्हणून. आता अस्मिता म्हणते की म्हणजे आश्रमामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ते येत नाही आहेत असं वाटतंय का श्वेता तुला. आता असं म्हणल्यानंतर ती म्हणते की हो सायलीताईला पण तसंच वाटतंय हो ना सायलीताई. आता सायलीला तर असं काही वाटतही नसतं, पण ही श्वेता बळीच बोलत असते. हां आता सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात अगं आपल्याला इथं टेन्शन नको म्हणून त्यांनी ना आपल्याला काहीच सांगितलं नसणार आहे.
असं पुन्हा जी म्हणतात तेव्हा सायली म्हणते की अहो खरंच असं झालं असेल का हो, तिथे काही प्रॉब्लेम झाला असेल का. इतक्यातच आपण पाहतोय चैतन्याचा फोन वाजतो आणि चैतन्य म्हणतो की मला इन्स्पेक्टर सावंत आत्ता का फोन करतायत. म्हणून चैतन्य म्हणतो 1 मिनिट मी आलोच. म्हणून चैतन्य बाहेर जातो फोनवरती बोलण्यासाठी. अर्जुन म्हणतो बायको तू एकदा त्यांना अजून फोन करून बघ ना. आता सायली पुन्हा फोन लावते, एकदा मधुभाऊना आणि एकदा कुसुमताईला. सायली म्हणते अहो इतक्या वेळात ना कुसुमताई आणि मधुभाऊ फोन तर घेत होते पण आता कुणी फोनच घेत नाही, काय झालं असेल तिथे, आपण सगळ्यांनी जाऊन बघूयात का म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात आता तर मला सुद्धा नाही सगळं काही ठीक वाटत नाहीये, सगळ्यांनाच खूप टेन्शन यायला लागतं आणि खूप घाबरतात आता सगळे. आपण पाहतोय की पुढे सायली म्हणते की अहो ऐका ना आपण चला ना आश्रमात जाऊन लगेचच बघूयात म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं काही काय सायली, अगं तू काही अशा अवस्थेमध्ये तिथे जाणार आहेस का, कसं शक्य आहे ते. इतक्यातच अर्जुन म्हणतो की नाही तू थांब, इथेच थांब, मी ना जाऊन बघून येतो लगेच. अश्विन म्हणतो दादा चल मी पण येतो हां तुझ्यासोबत. तर लगेच अर्जुन म्हणतो हो ठीक आहे. सायली म्हणते अहो हे बघा जे काय असेल ते माझ्यापासून लपवू नका, तर मला सगळं काही खरं खरं सांगा. अर्जुन म्हणतो डोंट वरी, तू काळजी घेऊ नकोस, ते ना तिथून निघाले सुद्धा असतील, मी ना तुला सांगतो, मी थांब जरा बरं सगळं. असं म्हणून हे दोघं निघायला लागतात. इतक्यात चैतन्य तिथे येतो आणि अर्जुन म्हणून जोरात ओरडतो. अर्जुन म्हणतो काय झालं. चैतन्य म्हणतो अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांचा ना मला फोन आला होता, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे. आता सगळेजण म्हणतात काय झालं अरे बोल ना पटकन म्हणून. आता बघा सगळं चैतन्य सांगायला लागतो की म्हणतो की इन्स्पेक्टर सावंतांना मधुभाऊ आणि काकांचा ना फोन आला होता आणि आश्रमातल्या मुली ट्रिपला गेल्या होत्या, त्या अजून परत आलेल्याच नाही आहेत. अर्जुन म्हणतो व्हॉट. आणि बघा सगळेजण ना खूपच घाबरतात. चैतन्य म्हणतो म्हणजे बस परत आली, त्या उतरल्या सुद्धा पण आहेत ना, त्या घरीच आल्या नाहीत बसमधून उतरल्यानंतर. आणि सायली इतकी घाबरते ना, सायलीच्या आता डोळ्यातून तर पाणीच व्हायला लागतं. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथेच संपतो. प्रेक्षकांना आजचा भाग आहे ना छान होता आणि उद्यापासूनचे तर भाग अतिशय धमाकेदार होणार आहेत. त्यामुळे ना प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा. उद्याच्या भागात आपण पाहतोय की आता सायलीला आपण जो प्रोमो पाहिला ना तोच प्रोमो ते पुढे कंटिन्यू दाखवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की सायली काळजी करू नकोस, मी आहे. आणि म्हणतो की मी तुला ना निर्दोष मुक्त करेन बायको, पण मला ना बाळाची काळजी आहे. सायली म्हणते 2 जीवाची ना म्हणून आता बळ दुपटीने वाढलंय माझं, आता ना रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. इकडे प्रिया टाळ्या वाजवत म्हणते आता ना तुमच्या दोघांचं स्वागत जेलमध्ये, आता तर खेळ सुरू झाला आहे म्हणून. आणि ही प्रिया सायलीला जेलमध्ये भेटते. आता हे सगळं ना आपण पुढच्या येणाऱ्या भागात पाहणारच आहोत. तर यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.